श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती, ऐकून सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती, प्रीती पावो गुरुचरणी. ऐक शिष्य चूडामणी, धन्य धन्य तुझी वाणी. आठवत असे तुझ्या प्रश्नी, आदी मध्यावसानक. प्रश्न केला बरवानिका, सांगेन तुझ विवेका. अत्री ऋषीच्या पूर्वका, सृष्टी उत्पन्नी पासोनी. पूर्वी सृष्टी नवती काही, जलमय होते सर्वांठाई. आपो नारायण म्हणूनी पाही, वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण आपण, सर्वांठाई वासपूर्ण. बुद्धी संभवे प्रपंच गुण, अंड निर्मिले हिरण्यगर्भ. तेची ब्रह्मांड नाम जाहले, रजोगुण ब्रह्म यासी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा, फुटोनी शकले झाले द्वैका. एक आकाश एक भूमिका, होऊनी ठेली शकले दोनी. ब्रह्मा तेथे उपजोन, रचिली चवदाही भुवने. दाही दिशा मानस वचन, काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन परियेसा, 7 जण ब्रह्मपुत्र. मरीची अत्री आंगिरस, पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ. सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ, सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण. सप्तब्रह्मपुत्रांमधील अत्री, तेथुनी पीठ गुरुसंतती. सांगेन ऐक एक चित्ती, सौभाग्यवंता नामधारका. अत्री ऋषीची भार्या, नाम तिचे अनसूया. पतिव्रता शिरोमणीया, जगदंबा तेची जाणा. तिचे सौंदर्य लक्षण, वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप केवी सांगो. पतिसेवा करी बहुत, समस्त सुरवर भयभीत. सर्गेश्वर्य घेईल त्वरित, म्हणूनी चिंतती मानसी. इंद्रादी सुरवर मिळवणी, त्रिमूर्तीपाशी जाऊनी. विनविताती प्रकाशोनी, आचार्य अत्री ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामिया, पतिव्रता स्त्री अनसूया. आचार तिचा अगम्य, काय सांगो विस्तारोनी. पतिसेवा करी भक्तिसी, मनोवाक्याय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नव्हे कवणे काळी. तिचा आचार देखोणी, सूर्य भीतसे गगणी. उष्ण तिचे लागे म्हणूनी, मंद मंद तपतसे. अग्नी झाला अतिभीत, शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित, मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवनी देखा, नम्र जाहली तिचिया पादुका. शाप देईल म्हणूनी ऐका, समस्त आम्ही भीतसो. नेणू घेईल कवनस्थान, कवन देवाचे हिरोन. एखाद्या ते वर देताची जाण, तोही आपले मारू शके. त्यासी करावा उपाय, तू जगात्मा देवराय. जाईल आमुचा स्वर्ग ठाय, म्हणूनी तुम्हा सांगो आलो. न कराल जरी उपाय यासी, सेवा करू आम्ही तिसी. तिच्याद्वारी अहरनिशी, राहू चित्त धरुनी. ऐसे ऐकोणी त्रयमूर्ती, महाक्रोधे कांपती. चला जाऊ पाहू कैसी सती, पतिव्रता म्हणताती. व्रतभंग करुणी तिसी, ठेवणी येऊ भूमीसी. अथवा वैवस्वतालयासी, पाठवू म्हणूनी निघाले. सत्व पहावया सतीचे, त्रयमूर्ती वेश धरिले भिक्षुकाचे. आश्रमा आले अत्रीचे, अभ्यागत होऊनी. ऋषी करावया गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण. अनसूयेची आश्वासून, अतिथी आलो आपण म्हणती. क्षुधे करुणी बहुत पीडोन, आलो आम्ही अतिथी. त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणिका ठाया. सदा तुमच्या आश्रमात, संतर्पण अभ्यागत. ऐकली आम्ही कीर्ती विख्यात, म्हणूनी आलो अनसूये. इच्छा भोजन दान तुम्ही, देता म्हणूनी ऐकले आम्ही. ठाकोणी आलो याची कामी, इच्छा भोजन मागवया. इतुके ऐकोणी अनसूया, नमन केले अतिविनया. बैसकार करुणिया, क्षालन केले चरण त्यांचे. अर्घपाद्य देऊणी त्यांसी, गंधाक्षता पुष्पेसी. सवेची म्हणतसे हर्षी, आगोरोण सारीजे. अतिथी म्हणती तये वेळी, करोणी आलो आपण आंघोळी. ऋषी येती बहुता वेळी,
त्वरित आम्हांसी भोजन द्यावे. वासना पाहुणी अतिथिंते, काय केले पतिव्रते, ठाय घालते त्वरिते, केला तेथे बैसकार. बैसवुनिया पाटावरी, घृतेसी पात्र अभिधारी, घेऊन आली आपण क्षिरी, शाकपाक तये वेळी. तिसी म्हणती अहो नारी, आम्ही अतिथी आलो दुरी, देखोनी तुझे रूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणि कवसे. नग्न होऊनी आम्हांसी, अन्न वाढावे परी येसी, अथवा काय निरोप देसी, आम्ही जाऊ नाही तरी. ऐकोणी अतिथींचे वचन, अनसूया करी चिंतन, आपले विप्र पहावया मन, कारणिक पुरुष होतील. पतिव्रता शिरोमणी, विचार करी अंतःकरणी, अतिथी विमुख तपोहाणी, पती निरोप केवी उल्लंघू. माझे मन असे निर्मळ, काय करील मनमत खळ, पतीचे असेल तपफळ, तारील मज म्हणत असे. ऐसे विचारुनी मानसी, तथास्तु म्हणे तयासी, भोजन करा स्वचित्तेसी, नग्न वाडीन म्हणत असे. पाकस्थाना जाऊनी आपण, चिंतन करी पतीचे चरण, वस्त्रे फेडूनी झाली नग्न, म्हणे अतिथी बाळे माझी. नग्न होऊनी सती देखा, घेऊनी आली अन्नोदका, तव तेची जाहली बाळका, ठायांपुढे लोळती. बाळके देखुनी अनुसूया, भयचकित होऊनिया, पुनरूपी वस्त्रे नेसुनिया, आली तया बाळकांपाशी. रुदन करीती तिन्ही बाळ, अनसूया राहवी वेळोवेळ, क्षुधार्त झाली केवळ, म्हणूनी कडे घेतसे. कडे घेऊनी बाळकांसी, स्तनपाल देतसे हर्षी, एका सोडोनी एकासी, निवारण करी शुधेचे. पाहे पा नवल काय घडले, त्रयमूर्तीचे बाळक झाले, स्तनपान मात्र क्षुधा गेली, तपफळ असे पतिव्रतेचे. ज्याचे उदरी 14 भुवन, सप्त समुद्र वडवाग्नी जाण, त्याची क्षुधा निवारण, पतिव्रता स्तनपान मात्रे. चतुर्मुख ब्रह्मयासी, सृष्टी रचने अहर्निशी, त्याची क्षुधा स्तनपानेसी, केवी झाले निवारण. भाळाक्ष कर्पूर गौर, पंचवस्त्र काळाग्निरुद्र, स्तनपान करवी अनसूया सुंदर, तपस्वी हो अत्री ऐसा. अनसूया ऐशी अत्रीची रमणी, न होती मागे ऐकली कवनी, त्रयमूर्तीची झाली जननी, ख्याती झाली त्रिभुवनी. कडे घेऊनी बाळकांसी, खेळवितसे तिघांसी, घालुनी बाळकां पाळणेसी, पर्यंदे गायी तये वेळी. पर्यंदे गाय नाना परी, उपनिषदार्थ अति कुसरी, अति उल्हासे सप्तस्वरी, संबोखितसे त्रिमूर्तीसी. इतुके होता तये वेळी, माध्यानकाळी अतिथी वेळी, अत्री ऋषी अति निर्मळी, आला आपुले आश्रमा. घरात आला अवलोकित, तव देखली अनसूया गात, कैची बाळे ऐसे म्हणत, पुसतसे तये वेळी. तिने सांगितला वृत्तांत, ऋषी ज्ञाने असे पाहात, त्रिमूर्ती हेची म्हणत, नमस्कार करीत असे. नमस्कारिता अत्री देखा, संतोष विष्णू वृषनायका, आनंद झाला चतुर्मुखा, प्रसन्न झाला तये वेळी. बाळे राहिली पाळणेसी, निजमूर्ती ठेले सन्मुखेसी, साधू साधू अत्री ऋषी, अनसूया सत्य पतिव्रता. तुष्टलो तुझिया भक्तीसी, वर माग जे इच्छीसी, अत्री म्हणतसे सतीसी, जे वांछीसी ते माग आता. अनसूया म्हणे अत्रीसी, प्राणेश्वरू तुची होसी, देव पातले तुमचे भक्तीसी, पुत्र मागा तुम्ही आता. तिघे बाळक आमच्या घरी, राहावे आमुच्या पुत्रांपरी, हेची मागणे निर्धारी, त्रिमूर्ती असावे एक रूप. ऐसे वचन ऐकोणी, वर दिधला मूर्ती तिन्ही, राहती बाळके म्हणूनी, आपण गेले निजालयासी. त्रिमूर्ती राहिले तिचे घरी, अनसूया पोशी बाळकांपरी, नामे ठेवली प्रीती करी, त्रिवर्गाची परियेसा. ब्रह्मामूर्ती चंद्र झाला, विष्णुमूर्ती दत्त केवळा, ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले, तिघे पुत्र अनसूयेचे. दुर्वासा आणि चंद्र देखा, उभे राहुणी माताभिमुखा, निरोप मागती कवतुका, जाऊ तपा निजस्थाना. दुर्वास म्हणे अहो जननी, आम्ही ऋषी अनुष्ठानी, जाऊ तीर्थे आचरणी, म्हणून निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माते, निरोप द्यावा आम्हा त्वरिते, चंद्रमंडळी वासा अमुते, नित्य दर्शन तुम्हांचरणी.
तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हान ते धरोणी चित्ती, त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती, हे मनी धरावे तुम्ही. त्रयमूर्ती तोची जाण दत्त, सर्व विष्णुन्मय जगत, राहील धरोणी तुमचे चित्त, श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय. त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण, दुर्वासचंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपुलाले. अनसुयेच्या घरी देखा, त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका, नाम दत्तात्रय ऐका, मूळ पीठ श्री गुरुचे. ऐसे परी सिद्ध देखा, सांगे कथा नामधारका, संतोष करुणी प्रश्न ऐका, पुसतसे सिद्धासी. दत्तात्रेयाचा अवतारू, सांगितला पूर्वापारू, पुढे मागती अवतार जाहले गुरु, कवणे परी निरोपावे. विस्तारोणी बाळकासी, सांगावे स्वामी प्रीतीसी, श्री गुरुमूर्ती अवतार जाहले कैसी, अनुक्रमे निरोपावे. म्हणे सरस्वती गंगाधरू, पुढील कथेचा विस्तारू, ऐकता होय मनोहरू, सकळाभिष्टे लाधती. इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती तुपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रैमूर्ति अवतारकथनं नाम चतुर्थोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.